पहाटाला टिपूर टिपूर चांदणं दिवस येडा गेला तुटं दुरून नजराला नाजूक जागत भासर सांग सांग सांग. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पडणार आहे. तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्याचसोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि कॅपकट ॲप येतो डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केलं ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्याचसोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे येते व्हिडिओचं अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर बघा मित्र आपल्या जे ते सर्वात आधी ते VPN जे ते कनेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला बॅक येऊन कॅपकट ॲप येतो आपल्याला ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर तो इथं ॲड करून घेतल्यानंतर त्याची जी लेअर असेल ते आपल्याला इथं 25 सेकंदापर्यंत आपल्याला आणायची. त्यानंतर परत त्याच्या स्वरात येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ओव्हरलेमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये येऊन जायचे. त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इथं बिटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याचा जो व्हिडिओ असेल तो आपल्या इथं सर्वात आधी इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आता आपल्याला बिटनुसार इथं इमेज जो असेल तिथं स्प्लिट करायचं आहे. तर आता आपल्याला बिट 2वरती जिथे काय करायचं येऊन जायचं, परत स्प्लिट करा, परत बिट 3वरती आपल्या जिथे इथं येऊन जायचं आहे. तर मित्रांनो बिट 3वरती आपल्या इथं येऊन जायचं आहे. त्यानंतर इथे स्प्लिट करायचं, परत बिट 4वरती आपल्या इथे येऊन जायचं, परत स्प्लिट करायचं आहे, परत बिट 5वरती आपल्या जिथे इथं येऊन इथं स्प्लिट करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आता इथं आपले जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेज जे असतील ते इथं स्प्लिट करून घ्या, कारण इथं बिट्स खूप सारे त्यामुळे मी आता जास्त वेळ इथं घालवणार नाही. तुम्हाला डायरेक्टली आता नेक्स्ट स्टेप जी असेल ती मी इथं सांगतो. तर मित्रांनो तुम्ही बिटनुसार इथं इमेजेस इथं स्प्लिट केल्यानंतर एक्स्ट्रा जो काय पार्ट असेल या इमेजचा तो इथे डिलीट करून टाका आणि त्यानंतर जो बिटवाला इथे व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाका. आणि त्यानंतर आता इथं जेवढे काय इथं आपले इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्या इथं काही ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील ते आपल्याला इथं अप्लाय करायचे आहेत. ओके, तर मित्र आता आपल्या इथं ॲनिमेशन अप्लाय करायचं. तर सुरुवातीच्या इमेजला आपल्याला कोणत्याही प्रकारचा इथं जो ॲनिमेशन तो आपल्या इथं द्यायचा नाही. त्यानंतर आपल्या सेकंड इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर इनमध्ये येऊन बघा एक अशा प्रकारचा रेक्टँगल, अशा प्रकारचा बघा एक रेक्टँगल आउट अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो आपल्या इथं करून टाका. त्यानंतरच्या परत आपल्याला इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं रॉक वर्टिकली द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन तिथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन पेंडुलम 2 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला जिथे काय करायचं आहे कॉम्बोमध्ये डिस्टॉर्ट लेफ्ट देऊन परत नंतरचा जो इमेज असेल त्याला डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्यायचा आहे. परत आपल्या हाच इफेक्ट ॲनिमेशन जो असेल तो परत नंतरच्या इमेजला इथं रिपीट करायचा आहे. त्यानंतरच्या परत इमेजवरती आपल्याला येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्या आणि त्याच्या समोरच्या फोटोवरती आपल्याला इथं पेंडुलम 2 द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये इथं डिस्टॉर्ट लेफ्ट देऊन नंतरच्या इमेजला इथं डिस्टॉर्ट राईट द्या आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या. परत नंतरच्या फोटोला सुद्धा इथं रॉक वर्टिकली हा जो ॲनिमेशनचा इथं द्या. परत नंतरच्या इमेजवरती ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये इथं पेंडुलम 1 द्या आणि त्याच्या समोरच्या फोटोवरती आपला पेंडुलम 2 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आणि त्याच्या नंतरच्या इमेजला डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली द्या आणि शेवटच्या इमेजला सुद्धा इथं रॉक वर्टिकली हा जो ॲनिमेशन होतो इथं देऊन टाका. तर इथं आपलं ॲनिमेशनचं जे काम आहे ते इथं झालेलं आहे आता.
ओके, तर मित्र आता आपल्याला इथे इफेक्ट द्यायचं. इफेक्ट देण्यासाठी आपल्याला सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला जिथे सर्वात आधी इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या लेन्स ऑप्शनमध्ये येऊन इथं बघा 3D सराउंड अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. परत आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये येऊन डायमंड झोम हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं अशा प्रकारे इथं करून घ्या. परत नंतर आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे सुरुवातीला येऊन त्यानंतर डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन गर्ल सिक्रेट हा जो इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. त्यानंतर परत एक इमेज सोडून नंतरचे आपल्याला इमेजवरती इथं येऊन जायचं आणि परत आपल्या जिथे काय करायचं बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन इथं बघा रिव्हॉल्विंग फ्लेम अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून दोन इमेज पुरता अशा प्रकारे सेट करून घ्या. परत एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन फ्रॅगमेंट कोन हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून आपल्याला दोन इमेज पुरता ते सेट करून टाका. परत नंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन जायचं आहे आणि परत आपल्याला जिथे काय करायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन फ्लिप अशा प्रकार जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून 3 इमेज पुरता इथे सेट करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे. त्यानंतर स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन आपल्याला जिथे 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून 2 इमेज पुरता अशा प्रकारे इथे सेट करून घ्या. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती आपल्या इथे येऊन जायचे. परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन लाईट डिझॉल्व हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे ते 2 इमेज पुरती इथं करून घ्या. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आपल्याला आणि त्यानंतर परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन आपल्याला ग्लोइंग लाईन्समध्ये जिथे आपल्या इथे येऊन जायचं. ग्लोइंग लाईन्समध्ये आल्यानंतर लाइटिंग बाउंड अशा प्रकार जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून इथं 2 इमेज पुरता इथं ॲडजस्ट करून इथं घ्या. आणि त्यानंतर 2 इमेज सोडून आपल्या परत नंतरच्या इमेजवरती इथं येऊन जायचं आणि परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ओपनिंग आणि क्लोजिंग यामध्ये आपल्याला येऊन इथं हॉरिझॉन्टल जिथे ओपन हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे 2 इमेज पुरती इथं करून घ्या. आणि परत 2 इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं गर्ल सिक्रेट हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ह्याची ॲडजस्टमेंट जी असेल ती 4 इमेज पुरती इथं करून घ्या. आणि अशा प्रकारे जो आपला आजचा इथे व्हिडिओ येतो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्याला एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे जो आपला आजचा इथे व्हिडिओ येतो इथे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्र आपल्या जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जे आपल्या इथे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की इथं सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे जे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.